अजित पवारांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना दमदाटी केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर चांगलंच रान पेटलेलं आहे। अजित पवारांनी वापरलेल्या भाषणानंतर विरोधकांनी त्यांच्यावर शरसंधान साधलेलं आहे। दरम्यान या प्रकरणावर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलंय। संबंधित प्रकरणावर अजित पवारांनी खुलासा केलेला असून त्याबाबतचा अहवाल मागवला असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय। अजितदादांनीही या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे। खूप वेळा समोरच्या बाजूला काय चाललं आहे याची आपल्याला कल्पना नसते। अनेक वेळा आमच्याकडे निवेदनं येतात, त्या निवेदनावर आम्ही कारवाई करा असं लिहितो, मात्र त्या निवेदनात सांगितलेली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातली वस्तुस्थिती यात खूप अंतर असतं। मग अशा परिस्थितीमध्ये अधिकारी आमच्या नजरेस आणून देतात की आपण जरी कारवाई करा म्हटलं असलं तरी यांनी दिलेली वस्तुस्थिती योग्य नाही आहे, खरी स्थिती वेगळी आहे आणि त्या आधारावर कामं होतात। त्यामुळे या संदर्भात आता अजितदादांनी खुलासा केलेला आहे आणि मी स्वतः या संपूर्ण प्रकरणाचा रिपोर्ट देखील मागितलेला आहे। सध्या तरी एवढंच मला असं वाटतं पुरेसं आहे। बघा, आदरणीय फडणवीस साहेबांनी त्यांना काय सूचना दिल्या आणि ते नाराज आहेत का दादांनी काय बोलले याच्यावर मी बोलणं आणि त्यांच्या नाराजीविषयी मला माहिती नाही। पण मला एकच कळतंय की जे अजितदादांना ज्यावेळी कुणी लोकांनी माहिती दिली असेल तिथं दिलेली माहिती एकतर चुकीची असेल। त्यांना जर खरी माहिती दादाच्या स्वभावावरून सांगतो, म्हणजे मला जेवढं वाटतं त्यांना जर खरी माहिती मिळाली असते ते कदाचित असं बोलले नसते।